राशी म्हणजे सौंदर्य, समतोल आणि नात्यांची गोडी यांचं मूर्तिमंत रूप. पण या राशीच्या जीवनातील खरा प्रवास हा बाह्य सौंदर्याचा नाही, तर आंतरिक सहनशक्तीचा असतो. तूळ राशीचे लोक शांत असतात, विचारपूर्वक निर्णय घेणारे असतात, पण त्यांची सर्वात मोठी परीक्षा हीच असते न्यायासाठी स्वतःच्या भावना गिळून चालणं. अनेक वेळा त्यांचा सौम्य स्वभावाचा गैरफायदा घेतला जातो. त्याने केलेल्या त्यागाचं श्रेय दुसरं कोणी घेतं. नात्यांमध्ये समतोल राखताना ते स्वतःचं सुख विसरतात आणि जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा त्यांची दुविधाच त्यांच्या विरोधात वापरली जाते. पण या सर्वांमागे एक गुप्त सत्य लपलेलं असतं. दैव स्वतः या राशीची परिपक्वता, संयम आणि सहनशक्ती तपासत असतं. कारण या राशीच्या हातात भविष्याची मोठी जबाबदारी असते. शांततेत चालणारी तूळ राशी जगाला गोंधळाशिवाय बदल दाखवण्याची ताकद ठेवते आणि म्हणूनच जेव्हा तिचं यश येतं तेव्हा ते सामान्य नसतं. ते अशा पद्धतीने येतं की सगळ्यांना थांबून पाहावं लागतं. आज अनेक तूळ राशीच्या व्यक्तींनी आयुष्यात हेच अनुभवलंय. सहन करावं लागलं पण आवाज नाही उठवला. अपेक्षा तुटल्या पण प्रेम तुटू दिलं नाही. स्वतःला मारून इतरांसाठी जगलं आणि तरीही दोष घेतले. पण आता जे लिहिलं होतं ते उलगडायला सुरुवात झाली आहे. हे परमेश्वर, हे ब्रह्मांड म्हणतंय, तूळ राशी, तू जसं संयमानं सहन केलं तसंच यशही तुला संयमानं मिळणार आहे. पण हे यश फक्त यश नसेल, ते उत्तर असेल. ज्याने तुम्हाला कमी समजलं त्यांच्याही मनाला थक्क करून जाईल असं ते उत्तर असेल. नात्यांमधील फसवणूक जिथे आपलेच परके झाले. तूळ राशीचे लोक प्रेम, नातं आणि बांधिलकी या 3 गोष्टींवर खूप विश्वास ठेवतात. ते प्रत्येक नात्यात सौहार्द आणि समतोल राखण्याचा प्रयत्न करतात, अगदी स्वतःच्या भावना गिळून सुद्धा. पण अनेक वेळा त्यांच्या या समजूतदारपणाचाच गैरफायदा घेतला जातो. ज्यांच्यावर त्यांनी मनापासून प्रेम केलं, ते ज्यांच्यासाठी सगळं काही होते, तेच लोक त्यांना नात्यांची किंमत न ओळखता दुरावा आणि फसवणूक करून गेले. ही वेदना शब्दात नाही तर हृदयात जळत राहते. अप्रामाणिक लोकांमुळे झालेली मानहानी तू चुकीची आहे हे ऐकावं लागणं. तूळ राशीचा माणूस प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक सत्याच्या बाजूने आणि इतरांना समजून घेण्याच्या हेतून करतो. पण आजूबाजूचे काही लोक त्यांच्या नम्रतेला कमकुवतपणा समजतात. त्यांच्या निर्णयांवर सतत टीका होते. त्याच्या पवित्र हेतूंना प्रश्न विचारले जातात आणि बऱ्याच वेळा त्यांना गोंधळलेला, घाबरट किंवा चुकीचं ठरवलं जातं. ही मानहानी इतकी खोल असते की ती व्यक्ती स्वतःवर शंका घ्यायला लागते. पण दैवाला माहीत असतं त्याचा आत्मा स्पष्ट आहे आणि याच आत्म्यावर एक दिवस न्याय बसणार आहे. निर्णय क्षमतेबद्दलची सततची दुविधा, मन आणि हृदय यांच्यातील संघर्ष. तूळ राशीचा सर्वात मोठा संघर्ष असतो बरोबर काय यावरून होणारा अंतर्गत संघर्ष. हृदय एक सांगतं, मन दुसरं आणि समाज तिसरं सांगतं. ही मानसिक गोंधळाची स्थिती खूप वेळा त्याला आयुष्यात योग्य वेळेवर निर्णय देऊ शकत नाही. त्यामुळे संधी निसटतात, लोक चुकीचं समजतात आणि आत्मविश्वासाला धक्का बसतो. पण ही दुविधा हे त्यांचं दुर्बलतेचं लक्षण नाही, तर त्यांचं प्रामाणिक आणि सर्वसमावेश विचारसरणीचं लक्षण आहे. करिअरमध्ये मागे पडल्याची भावना जेव्हा मेहनत असूनही काहीच मिळत नाही तेव्हा तूळ राशीचे जातक मेहनत, कल्पकता आणि सहकार्य यावर विश्वास ठेवतो. पण तो हल्ला करून संधी मिळवणारा नाही. त्यामुळे अनेक वेळा सत्ताधारी, राजकारणी किंवा आक्रमक लोक त्यांच्या पुढे जातात आणि तो मागे पडल्यासारखं वाटतं. ही भावना त्यांच्या मनात सतत चालू असते. मी योग्य आहे पण यश येत नाही. असं का? याचं उत्तर आहे हे, कारण ब्रह्मांड तुला योग्य वेळेच्या उंबरठ्यावर नेते आणि त्याच क्षणी तूच पुढे असशील कायमचा. तुला जमणार नाही असं सतत ऐकावं लागतं आणि तरीही गप्प राहणं. तूळ राशीच्या लोकांच्या कोवतीवर प्रश्न उपस्थित केले गेले. त्यांनी उभं करायचं ठरवलं ते कोसळण्यात लोकांनी आनंद घेतला. त्यांच्या शांतपणावर कमकुवत, बोलायला नाही येत, मागेच राहतो अशी टीका झाल्या. पण या टीकांना उत्तर न देता त्यांनी मौनात काम सुरू केलं. आजही अनेक तूळ राशीचे जातक शांत आहेत, पण मधल्या काळात त्यांनी स्वतःला इतकं प्रगल्भ केलंय की त्यांची शांतता हीच लवकरच गर्जना ठरेल. एक गूढ सत्य, ही 5ही अडथळ्यांची मालिका दुर्भाग्य नव्हती, ती एक दैवी योजना होती. ब्रह्मांड म्हणत होतं, आता थांब, सहन कर, कारण तुला जे द्यायचं आहे ते छोटंसं यश नाही, तर असं काही आहे जे सगळ्यांना थक्क करेल. तूळ राशीचा प्रवास हा फक्त आयुष्यातला संघर्ष नाही, तर अंतर्मनातील संतुलन राखण्याच्या कठीण लढाईचा आहे. तूळ राशीचा जातक सतत न्याय शोधत असतो, बाहेरच्या जगातही आणि स्वतःच्या आतही.
तो संयमाने जगतो, शांतपणे त्रास सहन करतो आणि इतरांच्या भल्यासाठी स्वतःचं नुकसानही सहन करतो. त्याला पाहणाऱ्यांना वाटतं हा काही विशेष करत नाही, पण त्यांचं विशेषत्व हे त्यांच्या आंतरिक मजबूतीत असतं, त्याच्या न बोलण्यात, त्याच्या माफ करण्यात आणि त्यांच्या शांतपणात. तुळ राशीच्या या शांत सौम्य स्वभावाला अनेकांनी दुर्लक्षित केलं, काहींनी कमी लेखलं आणि बऱ्याचदा तर तिला चुकीचं ठरवलं. पण त्या सगळ्या वेदनांमागे ब्रह्मांड एक गुप्त योजना रचत होतं. कारण जेव्हा तुळ राशीचं यश येईल तेव्हा ते फक्त यश नसेल, ते असेल एक उत्तर, उदाहरण आणि विजयाचा न्यायपूर्ण ठसा. आजवरच्या अडथळ्यांमुळे तुळ राशीचे जे गमावलं त्याची भरपाई आता मिळणार आहे, अशा स्वरूपात जी काळाच्या ओघातही विसरली जाणार नाही. प्रेरणादायक संदेश म्हणजे तुम्ही गप्प राहिलात म्हणून लोकांनी समजून घेतलं की तुम्हाला काहीच म्हणायचं नाही, पण सत्य हेच असतं, तुमचं मौनच एक दिवस त्यांच्या गर्जनेला शांत करेल. तुळ राशीच्या जातकानो हे लक्षात ठेवा, तुम्ही आजवर जे काही सहन केलं ते कमकुवतेमुळे नव्हतं, तर सामर्थ्यांचा अतिशय शुद्ध रूपामुळे होतं. ज्याने तुम्हाला गृहीत धरलं त्यांनाच एक दिवस तुमची किंमत कळणार आहे. ज्यांनी तुम्हाला मागे टाकलं तेच लवकरच तुमचा मार्ग पाहतील आणि ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तेच एक दिवस म्हणतील याच्यापासून खूप शिकायला मिळालं. तुमचं यश हे झगमटाटात नाही पण तेजात असेल. तुमचं भविष्य हे गर्जनेत नाही पण स्थिर आणि विश्वासात असेल. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमचा विजय हा फक्त तुमचाच नाही, तो सर्व सहनशील आत्म्यांचा प्रतिनिधी असेल. शेवटचं एकच वाक्य आत्म्यात खोल कोरण्यासाठी. तुळ राशी, तुम्ही ज्या पद्धतीने शांतपणे तुमचं दुःख सोसलं त्याच पद्धतीने ब्रह्मांड तुमचं यश तुम्हाला अलगदपणे अर्पण करणार आहे.